नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। तर मग चला बघूया कशी बनवतात ती। त्याच्यासाठी मी इकडे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी खोबरं घेतलंय, ते पण मी थोडंसं भाजून घेतलंय। त्याच्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये लावायचंय। तुम्ही बघू शकता बघा, पहिला आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय, त्याच्यानंतर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मी त्यात मसाले ऍड करणार आहे। याच्यात मी लाल मसाला 2 चमचे टाकते। त्याच्यानंतर थोडीशी हळद। आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये लावून घ्यायचंय। आपल्याला त्याच्यात मीठ पण टाकून घ्यायचंय। हे बघा, मी थोडंसं मीठ पण टाकलंय चवीनुसार। हे मिश्रण आता मी मिक्सरला लावून घेते। मिक्सरला एकदा फिरून झाल्यानंतर आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे। आधी मी हे मिश्रण मिक्सरला लावून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे एकदा मिक्सरला लावून घेतलेलं आहे। एवढं बारीक झाल्यानंतर आता आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे तुम्ही सालासकटही टाकू शकता किंवा साला काढून सुद्धा टाकू शकता। मी आता परत मिक्सरला लावून घेते। त्यात थोडंसं मी पाणी ऍड करते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी वाटण त्याचं रेडी झालेलं आहे। फोडणीसाठी मी इकडे 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। मी आता भरलेली वांगी कुकर मध्ये करणार आहे, कारण की कुकर मध्ये लवकर शिजतात ते। फोडणीसाठी मी आता तेल घालून घेते। तेल थोडं गरम होऊ दे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचंय। त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेते। कांदा पण लाल असून मस्त फ्राय करायचा आपल्याला। त्याच्यानंतर आपण इथे आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला। थोडंसं मीठ टाकते, कारण की आपण मगाशी वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामुळे बघा मी थोडंसं मीठ टाकते, कारण की आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगलं प्रकारे शिजवायचं आहे। गॅस लोवर ठेवते। कांदा आणि टोमॅटो शिजवल्यानंतर आपण वांग्यांची असणारी हे वाटण बनवणार आहोत। आता आपण वांग्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत। मी इकडे वांगी धुवून कापून घेतली आहे। हे बघा, मी अशा प्रकारे 4 तुकडे केलेले आहेत। आता मी यात स्टफिंग भरणार आहे। हे बघा, मी अशा प्रकारे भरून घेणार आहे। आपल्याला त्यात जास्त पण भरायचं नाहीये।
बघा अशा प्रकारे थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे सर्व वांगी भरून झालेली आहेत. मस्त असं कांदा टोमॅटो शिजलेला आहे. त्यात आपण परत थोडीशी हळद टाकूया. चिमूटभर हळद, त्याच्यानंतर लाल तिखट 1 चमचा, मालवण मसाला 1 चमचा. हे सर्व मिश्रण आपण चांगल्या प्रकारे बनवून घेऊ. त्याच्यानंतर आपण स्टफिंग टाकून घेऊया. ह्याच्यात मी पाणी टाकून हे पाणी मी आता त्याच्यात टाकते. त्यात आता मी वांगी टाकते एक एक करून. मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेते. जर छोटी वांगी असली तर आणखीनच सुंदर होतं. आम्ही मोठी वांगीचं भरीत केलेलं आहे. आता मी ह्याला कुकरचं झाकण लावून घेते आणि याला 3 शिट्ट्या काढून घेते. हे बघा कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण उघडून बघूया. हे बघा मस्त असे रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे भरलेली वांगी मस्त अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सुका जवलात. तर मग चला बघूया कसा बनवतात ते. त्याच्यासाठी मी इकडे जवला घेतलाय, 2 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले. तर मग चला बघूया कसा बनवतात ते. आता आपण इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण तेल टाकणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत.
चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता यात थोडा कांदा लाल झालाय। त्याच्यानंतर आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं। हे बघा कांदा आणि टोमॅटो थोडासा शिजला। आता आपण त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत। आपल्याला त्यात थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण जवल्यामध्ये पहिलंच मीठ असतं। हे बघा तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण त्यात मसाले टाकून घेणार आहोत। थोडीशी हळद टाकते, त्याच्यानंतर 2 चमचे मालवणी मसाला, त्याच्यानंतर 1 चमचा लाल मसाला टाकते, हे सर्व आपल्याला परत परतून घ्यायचं। हे बघा हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात जवला टाकायचं आहे। मी जवला टाकून घेते, तुम्ही बघू शकता इथे। बघा हे चांगल्या प्रकारे जवला टाकून झाल्यानंतर आपल्याला परत हे परतायचं। ह्यात आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण की ह्याला पहिलंच पाणी सुटलेलं आहे। बघा आपण जवला धुवून घेतल्याने त्याला पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। वाफेवर शिजवायचं आहे त्याला। मी आता 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते। 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि गॅस आपल्याला स्लोवर ठेवायचा आहे। झाकणावरती मी थोडंसं पाणी ठेवते कारण की तो करपू नये ह्याच्यासाठी। 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे, त्याच्यानंतर आपण झाकण काढणार आहोत। आता आपण झाकण काढणार आहोत। हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी शिजलेली आहे। त्यात थोडंसं आपण कोकम टाकून घेणार आहोत। 3 पाकळ्या कोकम टाकणार आहोत। आता आपण परत ढवळून घेऊया। परत थोडा वेळ आपण झाकण लावून घेऊया त्याला। हे बघा मी परत झाकण लावलेलं आता काढते। जवला मस्त असा रेडी झालेला आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते। बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे। अशा प्रकारे सुका जवला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।
वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तर मग चला बघूया कशी बनवतात ती. त्याच्यासाठी मी इकडे धुवून कारली कापून घेतलेली आहे. आता आपण त्यात मीठ टाकणार आहोत, कारण की आपल्याला ती चांगल्या प्रकारे मळून घ्यायची आहे. मळून घेतल्याने त्याचा थोडा कडवटपणा जातो. मी थोडंसं मीठ टाकते आणि ती अशा प्रकारे मळून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा मी आता एक पिळून घेणार आहे, त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढल्याने कारली जास्त कडू लागत नाही. कारले आपले मळून झालेले आहे. आता आपण कारले थोडी फ्राय करणार आहोत. 2 ते 3 चमच तेल टाकते. 3 चमचे तेल टाकले. गरम करून घेऊया. बघा अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे आपल्याला. बघा हे बघा मस्त अशा प्रकारे भाजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता. 5 ते 10 मिनिटं ते परतून घेतलेले आहे कढईत. आता आपण भाजी बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी तेल टाकते. तेल टाकून झाल्यानंतर 3 कांदे कापले, बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकूया. चांगल्या प्रकारे बनवून घेऊया. थोडं आपल्याला कांदा लाल होईपर्यंत ठेवायचं आहे. मी इकडे बारीक चिरलेली मिरची टाकते. ते आपण थोडे तेलामध्ये फ्राय करूया. तेलामध्ये फ्राय केल्याने ते तिखट लागत नाही. तेलामध्ये फ्राय केल्याने ते तिखट लागत नाही. थोडीशी हळद टाकून घेते. त्याच्यानंतर परत मी परतून घेते.
हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला भाजलेलं कारलं टाकायचं आहे। हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इकडे भाजलेलं कारलं टाकते। पाच मिनिटं आपण वाफेवर शिजवून घेऊया। मी आता झाकण ठेवते त्याच्यावरती। 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया। आता आपण झाकण ओपन करूया। भाजी शिजलेली आहे, बघा तुम्ही बघू शकता। आता मी त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। आणि मी इकडे अर्धा वाटी किसलेलं नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, ते त्यात टाकणार आहे। आता ते आपण परत चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया। परत आपण 5 मिनिटांसाठी झाकण मारून शिजायला देऊया, कारण की आताच आपण खोबरं वगैरे टाकलेलं आहे। परत 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवते। अशा प्रकारे मी झाकण ओपन करते। भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि खायला पण येऊ शकता। अशा प्रकारे कारल्याची भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत आलू मटर। तर मग चला बघूया कशी बनवतात ती। त्याच्यासाठी मी इकडे मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय, कापून बारीक चिरून। एक कांदा घेतलाय, त्याच्यानंतर लसूण घेतले 3 ते 4 पाकळ्या, कढीपत्ता घेतले 7-8 पाकळ्या आणि 2 टोमॅटो घेतले चिरून। इथे कढई गरम करत ठेवली। कढई गरम झाले, त्यात मी 2 ते 3 टीस्पून तेल टाकते। त्याच्यानंतर थोडंसं जिरं, लसूण, कढीपत्ता, कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवायचा आहे, थोडासा लाल होऊ द्यायचा कांदा। आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं। टोमॅटो चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया।
चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया परत. अर्धा टीस्पून हळद टाकते. त्याच्यानंतर 2 छोटे स्पून मसाला टाकते, लाल मसाला, आणि 1 छोटा स्पून गरम मसाला. त्याचा आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया. हे मी वाटण टाकते. वाटण कांदा आणि खोबऱ्याचं बनवलेलं आहे. सुकं खोबरं आणि कांदा तसं वाटण घेतलं ते आपण आता थोडंसं टाकूया. हे वाटण पण चांगल्या प्रकारे मस्त शिजलेलं आहे. आता आपण त्यात मटण टाकून घेऊया. मटण मी कुकरमध्ये शिट्टी काढून घेतली, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवावे नाही लागणार. मटर शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलंय. आता आपण त्यात बटाटे टाकूया. बटाटे मी 2 कापून टाकलेत. ते पण मी उकडवून घेतलेत. तुम्ही कच्चे सुद्धा टाकू शकता. आता आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यावरती 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 10-15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण ओपन करून बघूया. भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मस्त अशी आमची रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत चवळीची पालेभाजी. तर मग चला बघूया कशी बनवतात. मी इथे चवळीच्या पालेभाजीची एक जोडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ती चिरून घ्यायची आहे. चिरून झाल्यानंतर मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कापून, तुम्ही बघू शकता. आपण आता भाजी फोडणीला देणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले, तुम्ही बघू शकता. तेल आता गरम झालेलं आहे. त्यात मी आता कांदा टाकते. कांदा टाकून झाल्यानंतर आता मी टाकणार आहे त्यात हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर मी चिमूटभर हळद टाकणार आहे. ते आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे, थोडा कच्चा ठेवायचा आहे. हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला आता त्यात भाजी टाकायची आहे. हे बघा मी भाजी टाकून घेतली आहे त्यात. त्याच्यानंतर आपल्याला ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर मी आता 5 ते 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. मी आता झाकण काढते. हे बघा तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे. त्यात मी चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकून झाल्यानंतर मी ते परतून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो मी आता त्यात टाकणार आहे आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजवून घेणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आणि इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पनीर. तर मग चला बघूया कशी बनवतात. प्रथम आपण कढई घेणार आहोत. कढई तापलेली आहे. आता आपण त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात जिरं टाकूया. 1 चमचा छोटा जिरं टाकते, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आता आपल्याला टाकायचे आहेत. ते चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा, तुम्ही बघू शकता. कांदा थोडा लाल झाल्यानंतर मी इकडे 3 टोमॅटो घेतले. टोमॅटो पण बारीक चिरून घेतले, त्यात आपण टाकणार आहोत. त्यात
आणि टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे परत भाजून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजण्यासाठी आपण थोडंसं त्यात मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत आपण। मस्त अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे। तुम्ही बघू शकता त्याला पाणी पण सुटलेलं आहे। आता आपण त्यात 2 चमचे लाल मसाला ऍड करणार आहोत आणि 1 चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हळद ऍड करणार आहोत। ती चांगल्या प्रकारे आपण परत परतून घेणार आहोत, कारण की ते आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। मी इकडे सोयाबीन घेतलेले आहेत 200 ग्रॅम आणि 2 बटाटे कापून घेतलेले आहेत। सोयाबीन मी 1 तास आधी भिजत ठेवलेले, त्यात आपण टाकणार आहोत सोयाबीन आणि बटाटे आपण त्यात टाकणार आहोत। सोयाबीन आणि बटाटे त्यात टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। ती चांगल्या प्रकारे आपण परत परतून घेणार आहोत, कारण की ते आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। आणि थोडंसं आपल्याला त्यात पाणी ऍड करायचंय। पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचंय, कारण की आपल्याला ते वाफेवरती शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघणार आहोत भाजी शिजलेली आहे की नाही ते। भाजी मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यात आपण थोडं आता पनीर टाकणार आहोत, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। पाच ते 10 मिनिटं वाफेवर शिजवणार आहोत। आता मी झाकण ठेवते आणि त्याच्यावर पाणी ठेवते, कारण की आपल्याला ते वाफेवरती शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघणार आहोत भाजी शिजलेली आहे की नाही ते। पनीर मस्तपैकी शिजलेलं आहे। आता आपण परतून घेणार आहोत चांगल्या प्रकारे। हे बघा, तुम्ही बघू शकता आणि इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।